मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग नाही एसी खरंच बिघडले पण पुन्हा माझं ऑफिस कसं चालवायचं ते मला शिकवायला गेलात ना तर नोकरीवरून काढून टाकेन. नोकरीवरून काढून टाकीन म्हणजे? येस यू आर हायर्ड. राघव चले सॉरी बोल. वेड लागले काय नाही बोले. राघव त्याचा हात सोड. Just stop it, राघव. काय करतोयस तू हे राघव? पाणी त्यांनी माझ्यावर उडवलं ना, मी बघून दे. हा मॅटर माझा आहे, मी सॉल्व्ह करेन. दादा तुम्हाला तहान लागली असेल ना? पाणी पे. ओ काय करताय? ओ काय करताय? काय करताय? ओ करा. आता ऐक, मुलींची माफी मागायला शिक. हं? सॉलिड आहे. चावी दे. अरे तू आत्ता जशी गाडी चालवलीस ना तशी अजिबात चालवायची नाही आहे. तर हळू चालवत जा ना. तू म्हणजे ऍक्सिलेटरवर पार उभी राहिली होतीस, वजन काट्यावर उभी राहत तशी. अभि, एक मिनिट. मी खूप चांगली गाडी चालवते बरं का. मला सवय गाडी चालवायची. हा आता बऱ्याच दिवसांनी गाडी हातात घेतली म्हणून अंदाज चुकला असेल, पण मी सेफ ड्राईव्ह करते. प्लीज बाई, हे ड्रायव्हिंग जर तुझं सेफ असेल ना, प्लीज आयुष्यात कधी ड्रायव्हिंग करू नका आपण. अरे तू का चिडचिड करतोय अभि? पण ठीक आहे, मी आता आणखी व्यवस्थित गाडी चालवेन. बस बघा. काय चाललंय काय? हा, कुठे हरवला होतात? लेडी डॉनच्या स्वप्नात. लेडी डॉन? तुम्हाला लेडी डॉन माहित नाहीये? छे, अरे आपली काव्या. काय सांगतो? अरे सॉलिड आहे ती. आज काय झालं माहितीये का? काय झालं माहितीये? 2 मुलांनी त्यांची गाडी खड्ड्यातून घालून मुद्दाम तिच्या अंगावर पाणी उडवलं. शिट. माझी सटकली रे. मी ऐकतोय काय? हे असा धरला दोघांना पण. तर हिने मला थांबवून त्यांच्या बाईकची चावी घेतली आणि काय केलं असेल? काय केलं असेल? फोडला. फोडला नाही रे. तिने बाईकचा पेट्रोल टँक उघडला आणि त्यात पाणी ओतलं. आईला एक नंबर. हे सही आहे. हे असं डेअरिंग पाहिजे. हा यार बघता बघता प्रेमात पडलो तिच्या. माहितीये? राघव
प्रेमात म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? नाही म्हणजे जे म्हणायचंय जसं म्हणायचंय तसं एकदम म्हणून टाक ना. ते वेळ आली की सांगेल. ह्यात तिच्या तुमची वेळ कधी येईल मला माहिती नाही, पण बेबी आज आमची वेळ आलेली आहे. म्हणजे नवीन गाडी घेतली हा, तर मला असं वाटतं की एक लॉंग ड्राईव्हला जायचं, हो की नाही? बेस्ट आहे, बेस्ट आयडिया. एक काम करू, मी सगळ्यांना फोन करून सांगतो, तुमची गाडी काव्याची गाडी 2 गाड्यात मस्त धमाल करू, मजा करूया. सगळ्यांना फोन करून सांगतो, तुम्ही पण तयारीला लागा. ये काय झालं राघव? हे बघ, मला डिस्टर्ब करू नकोस, मी खूप बिझी आहे, खूप काम आहेत मला. खूप काम आहेत. हो, खूप काम आहेत. ठीक आहे, मग पटकन सगळी कामं संपव आणि उद्यावर काही टाकू नकोस, कारण आपण फिरायला चाललोय. आधी मस्त लॉंग ड्राईव्ह, मग फार्म हाऊस टाईप कुठेतरी राहूयात, मस्त धमाल करूयात आणि संडेला परत येऊया. आपण म्हणजे? आपण सगळे, तू, मी, सुमित, विन्या, अभिमान, शाल्मली, आकांक्षा. ओके, मला वाटलं. तुला काय वाटलं? आपण म्हणजे आपण दोघं? हे बघ, मला काय असं. तुझी इच्छा असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण दोघंही जाऊ शकतो. तू सांग कुठे जायचं, कधी प्लॅन करायचं? राघव, रिलॅक्स. हे बघ, तुझ्यासोबत बाहेर जाण्यापेक्षा मी घरी राहणंच पसंत करेन. हेच तर, तू एकटी येणार नाहीयेस हे माहिती आहे ना मला, म्हणूनच तर सगळ्यांना बोलवावं लागतंय. ठीक आहे, अकेले ना सही, कम से कम भीड़ में तो साथ रहोगी. आपण दोघंच जाणार होतो ना पिकनिकला. ठरलं तसंच होतं, पण इंजिनला कसे डबे जोडले जावेत ना, तसे ही सगळी लोक आपल्या पिकनिकला जोडली गेलीत. त्याला आपण तरी काय करणार ना? नाही मला सांग, राघवला तरी मी कसं सांगणार होतो की नाही आम्हाला दोघांनाच जायचं होतं पिकनिकला म्हणून? मला वाटलं होतं आपण मस्त रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्हवर जाऊ, तू, मी, आपलं बाळ, बस. आता ना, आता आपली स्पेस नाही मिळणार. मी काय म्हणतो, म्हण. आपण आपली स्पेस शोधूया ना. नको, त्यापेक्षा आपण नंतर जाऊयात. असं मला उलट काय वाटतं माहितीये का, जर सगळे आले ना तर डबल राडा करता येईल, फुल डबल मजा. आणि तसंही ना मला असं त्यांना एकटे टाकून जावंसं वाटतही नव्हतं. रिसेंटली सगळ्यांनी खूप केलंय ग आपल्याकरता. खूप केलंय म्हणजे? तुला काय वाटतं, सुमितला खरंच गाडी विकायची होती? हा, ते अभि? नाही, आपण सगळ्यांसोबत जाऊयात पिकनिकला. आपली गँग तर पाहिजेच यार. हे सगळे आपल्या बरोबर नेहमी हवेत, कायमचे. That's like my good girl. Sorry, now woman. Love you, Shona. लव यू टू. ठीक आहे, पण तू जरा थोडा पेशन्स ठेव यार. सुम्या, अरे हॅलो. हाय. काय आज बर्थडे वगैरे आहे की काय? एकदम टकाटक.
तुला माहित नाही का माझा बर्थडे कधी असतो ते? आणि काय टकाटक आहे यात, नॉर्मल कपडे तरी आहेत. आज माझा बर्थडे वगैरे काही नाहीये, पण आज माझ्या आयुष्यातला एक वेगळा पण अतिशय स्पेशल दिवस आहे. स्पेशल? येस, वा, आज काय स्पेशल आहे? सांगतो. तर आज म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 2017 सालात मला म्हणजेच विनय हरिश्चंद्र नागपूरकरला B&V बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मॅनेजरच्या पोस्टचा जॉब मिळालाय. अरे काय सांगतोयस काय? येस, आखिर अपने भाई को जॉब मिल गया. मिलना ही था. आणि ते पण मॅनेजरचा. म्हणजे काय? सुम्या आता ऑफिस मध्ये याला सगळे सर सर असं करणार. सर आमच्यावर पण लक्ष असू द्या. गप रे. विन्या, हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स यार. थँक्यू. अरे मॅनेजर झालायस तू. येस, मस्त वाटतं ऐकायला. मॅनेजर. मॅनेजर. थँक्यू गाईज, थँक्यू. पण तुम्हाला खरं सांगू का, ह्याच्यात ना तुमचं खूप मोठं क्रेडिट आहे. ठीक आहे. म्हणजे हे दिवस म्हणजे मला जॉब नव्हता, माझ्याकडे पैसे पण नव्हते, तेव्हा तुम्ही खूप मदत केलीत मला. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे एवढी मदत तर फॅमिली पण करत नाही रे. चालेल विनया, फॅमिली पण एवढी मदत करत नाही म्हणजे आम्ही तुझी फॅमिली नाही. नाही, पाहिलं ना तू, परका समजतो रे आपल्याला. जॉब मिळाला. असं नाही रे, माझे भाऊ आहेत रे माझे. नाही, भाऊ बिऊ ते मिठी मिठी नाही पाहिजे, पार्टी पाहिजे. हा, पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे बस. संपला. पार्टी डन. कधी कधी आणि कुठे जायचं मला सांगा, मी लगेच पार्टी देतो. सुम्या पक्का पक्का. बघा. अरे डन डन. ठीक आहे, मग उद्याची पिकनिक ह्याच्याकडून स्पॉन्सर. येस. चालेल. पिकनिक. पिकनिक असं काय ना, अभय शालमलीने गाडी घेणं. त्यांनी गाडी घेतली. येस, सुम्याची. तू गाडी विकली. खूप फास्ट झालं ना. एकदम फास्ट. आणि सगळ्यात महत्वाचं, तुला नवीन नोकरी मिळणं. या आनंदात आपण जंगी पिकनिक करतोय. Yes. आणि ती तू स्पॉन्सर करतोयस. चालेल. लगेच पिकनिक स्पॉन्सर करायची म्हणजे नाही, हाच म्हणाला ना की मी करतो म्हणून. मग नाही म्हणालो ना, मला आवडेल ना, पण आता जस्ट स्टार्ट झाली आहे ना नोकरी. पगार अजून. आपण एक काम करू, आता आम्ही खर्च करतो, पगार झाला की तुम्हाला पैसे दे. हा चालेल. येस. ही बेस्ट आयडिया. उद्याची पिकनिक माझ्याकडून स्पॉन्सर्ड. Yes. म्हणजे आधी तुमच्याकडून मग माझ्याकडून. ओके चला, निघतो मी. हा चला. ए आज नाही, उद्या जातोय पिकनिकला. नाही माहितीये मला, मग मी आता वेगळीकडे चाललोय. हो अच्छा. चल. हा, हे- मी आता वेगळीकडे चाललोय. टाटा. वेगळीकडे चाललोय मी आता. जा ना, तेच झालं. कोणाबरोबर. बर, काय होतंय? कुठे चाललायस? कोणाबरोबर चाललायस? सांगून टाक. ते सिनेमाला चाललोय. बर. आकांक्षा मॅडम बरोबर. नौकरी मिले की छोकरी को इम्प्रेस करना शुरू है. आता काय बाबा, मॅनेजर झालाय तो. नोकरी भी, छोकरी भी. क्या बात है. जा जा जा, मजा कर मजा कर. चल, चल. ओके अच्छा. बरं ऐक, इकडे ये. उद्याच्या पिकनिकचं इन्व्हिटेशन देऊन टाक. करेक्ट. हा मॅडम येणार.
पिकनिकलाच विचारून टाकू. पण येतील ना नक्की. अरे म्हणजे तिच्यात काय कमी आहे? मॅनेजर झालाय म्हणजे सर म्हणणार आहेत. ह्याला काय अर्थ आहे? कपडे आहेत ना मॅनेजर सारखे. उत्कृष्ट दिसतो. ठीक, चल चल मस्त. ये. लगेच. ओके अच्छा All the best. यार पण नोकरी यायला पिकनिक स्पॉन्सरची. काका काकू ये रे ये ये. मॅडम झाल्या का तयार? अरे होतेच आहे त्यात. आकांक्षा विनय आलाय ग. विनय भलतीच घाई झाली बुवा तुला. नाही नाही तसं नाही, म्हणजे ते काय आहे, जर सिनेमाची सुरुवात चुकली तर पुढचा सिनेमा बघण्यात काही अर्थ सुरत नाही ना. अगदी बरोबर. म्हणून खरं तर म्हणलं, बाकी मिस्टर विनय चला निघूया. हो निघू ना. निघा मजा करा. रात्री वेळेत या मात्र. हो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी एकच मिनिट हा. तुम्ही खूप रागवलात ना माझ्यावर. हो खूप राग आलाय मला. सॉरी पण म्हणजे मला तुम्हाला असं मूवीला नेऊन थँक्यू नाही म्हणायचं. एका वेगळ्या स्पेशल पद्धतीने थँक्यू म्हणायचं. मला पिकनिकला घेऊन जायचा विचार आहे. पिकनिकला? पिकनिक? हो म्हणजे तुम्हा दोघींना थँक्यू म्हणून उद्या पिकनिक मी स्पॉन्सर करतोय. तुम्ही दोघींनी यायची माझी खूप इच्छा आहे. हे पिकनिकला नाही म्हणणं म्हणजे जगातला सगळ्यात मोठा गुन्हा आहे. एका पायावर रेडी. थँक्यू. मला पण आवडेल यायला. थँक्यू मॅडम. हे विनयचा कॉन्फिडन्स भलताच वाढला. पिकनिक काका जाऊ ना. अरे जाके परमिशन काय मागायची त्याच्यात. बिंदास जा. अरे विनय पिकनिक नेतोय म्हटल्यावर काय आपली काय हरकत आहे. थँक्यू काका. आत्या मी पण जाऊ ना. अगं जा बाई मज्जा करा सगळेजण. हा शैतान जिंदाबाद. श्रीकांत काहीतरी करावं लागेल. बरं काका काकू येऊ का आम्ही? नाहीतर आम्ही पोचायच्या आधी फिल्म संपून जाईल. अरे जा लवकर. चालतो इथून आधी लवकर जा. अरे काय थांबा मी तुम्हाला खालपर्यंत सोडायला येते. येतो हा. या या ना. ओके. मज्जा करतील आता ही मुलं नाही. मज्जा. आई त्यांना मला पण बोलवायला सांग ना. म्हणजे मला पण जायचंय. अरे मग जा ना पटकन. पूजाला पण घेऊन जा. खालीच असतील. जा जा जा. अगं सिनेमाला नाही, मग पिकनिकला. बोल ना.